गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये मागील 2 लेक्चरमध्ये मॅनेजमेंट ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा डिस्कस केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कफ चे ट्रीटमेंट डिस्कस करणार आहोत. तर त्यामध्ये कोणकोणते ड्रग कफच्या ट्रीटमेंटसाठी सिम्टमॅटिक ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात त्याविषयी जाणून घेणार आहोत. CCMP एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कफ ट्रीटमेंट ही शॉर्ट नोट साठी विचारली जाऊ शकते. त्यामध्ये ड्राय कपची मॅनेजमेंट किंवा वेट कपची. ड्राय कप म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह कप, त्याच्यात कोणते ड्रग यूज करतात, किंवा वेट कप त्याला आपण प्रोडक्टिव्ह कप म्हणतो, त्यात कोणते ड्रग यूज करतात याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. तर ट्रीटमेंट ऑफ कप हा टॉपिक शॉर्ट नोट साठी महत्वाचा आहे. तर पहिले आपण बेसिक गोष्टी जाणून घेऊया आणि नंतर ड्रग कडे वळूया. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की जो कफ आहे हा प्रायमरीली प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. आणि या कफचं काम काय आहे की जे पण रेस्पिरेटरी सिक्रेशन रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये सिक्रेट झालेला आहे किंवा इरिटंट मॅटर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये प्रेझेंट आहे त्याला बाहेर टाकणं. तर त्यामुळं कफला प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स असं म्हणतात. सो कफ इज अ प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स विच हेल्प्स टू एक्सपेल irritant matter or respiratory secretion from respiratory tract. आणि हा प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स का आहे त्याचं रिझन म्हणजे जे रेस्पिरेटरी सिक्रेशन झालेले आहे ते जर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये तसंच राहिलं तर कालांतराने ते सिक्रेशन थिक होऊन म्युकस प्लग फॉर्मेशन होऊ शकतं आणि त्याच्यामुळं मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. त्यामुळं कफ हा एक प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स म्हणून कन्सिडर केला जातो. जे पण रेस्पिरेटरी ट्रॅक मधल्या सिक्रेशन्स आहेत, इरिटंट मटेरियल आहे, त्याला बाहेर टाकण्याचं काम ह्या कफच्या माध्यमातून होतं. त्यानंतर आपण एक कन्सेप्ट जाणून घेणार आहे, म्युकोसिलरी क्लिअरन्स. काय आहे म्युकोसिलरी क्लिअरन्स? तर जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, ओके, त्याची जी लाइनिंग आहे, ओके, म्युकोजल इपिथेलियल सेल, त्या इपिथेलियल सेलला सिलिया प्रेझेंट असतात. ओके, सिलिया हे हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, स्मॉल. आणि हे सिलिया काय करतात, त्यांच्या मुवमेंटमुळं जे पण म्युकस तिथं प्रोड्यूस झालेला आहे त्याचं ट्रान्सपोर्ट, ओके, टुवर्ड्स थ्रोट करतात. म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक मधून म्युकस थ्रोटकडे पाठवण्यासाठी हा म्युकोसिलेरी क्लिअरन्स महत्वाचा आहे. ज्यावेळेस तो म्युकस थ्रोट मध्ये येतो तो एकतर मग थ्रोट मधून कफ करून बाहेर टाकला जातो किंवा स्वेलो केला जातो. त्यामुळं म्युकोसिलरी क्लिअरन्समुळं रेस्पिरेटरी ट्रॅक क्लीन राहतो. तर म्युकोसिलरी क्लिअरन्स मध्ये जे म्युकोजल इपिथेलियल सिलिया आहे त्यांचं फंक्शन फार महत्वाचं आहे. म्युकोसिलरी क्लिअरन्स डिक्रीज झाला तर हे म्युकस थ्रोटकडे पाठवण्याचं काम जे आहे ते इंटरफिअर होईल. म्युकस रेस्पिरेटरी ट्रॅक मध्येच अडकून राहील आणि म्युकोजल प्लग फॉर्मेशन होईल. त्यामुळे म्युकोसिलरी क्लिअरन्स नॉर्मल असणं फार महत्वाचं आहे. तर तेच नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगितलेलं आहे. डिफेक्टिव्ह म्युकोसिलरी क्लिअरन्स लीड्स टू रिटेन्शन ऑफ सिक्रेशन इन रेस्पिरेटरी ट्रॅक आणि त्यामुळं रिकरंट रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. आणि ज्यावेळेस रेस्पिरेटरी इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन फर्दर म्युकोसिलरी क्लिअरन्स कमी करतात आणि त्यामुळे कंडिशन वर्स होते. आणि ह्या पेशंटमध्ये क्रोनिक कफ हे इम्पॉर्टंट सिम्पटम्स आहे दिसून येतं. तर म्युकोसिलरी क्लिअरन्स जर डिक्रीज झाला तर रेस्पिरेटरी सिक्रेशन रेस्पिरेटरी ट्रॅक मध्येच राहील. म्युकसल सिक्रेशन रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये राहिल्यानंतर इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. तर रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात आणि रेस्पिरेटरी इन्फेक्शन झाल्यानंतर परत फर्दर म्युकोसिलरी क्लिअरन्स डिक्रीज होतो आणि त्यामुळं पेशंटला क्रोनिक कफ सिम्पटम्स
त्या पेशंटमध्ये दिसतो. तर आता हा कफ रिफ्लेक्स काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर यामध्ये ऍफरंट पाथवे आणि इफरंट पाथवे आपण पाहणार आहोत. ऍफरंट पाथवे आणि इफरंट पाथवे, आता हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाहीये. तर ऍफरंट पाथवे मध्ये सिग्नल्स पेरिफेरल साईट वरून ब्रेन कडे जातात. मग कुठून कुठून सिग्नल जातात? ज्यावेळेस पेरिफेरल साइट्स लाईक फॅरिंग्स आहे, लॅरिंग्स आहे, इयर ड्रम आहे, इयर कॅनल आहे, ट्रकिया, ब्रोंकाय, ओके, ट्रकिओ टर्मिनल बॉन्क्युल्स, अल्व्हिओलाई, इसोफेगस, प्ल्युरा, पेरिकार्डियम, डायफ्राम, स्टमक, इथं इथून सिग्नल्स हे ब्रेनकडे जातात आणि हे ऍफरंट पाथवेने जातात. ऍफरंट पाथवे म्हणजे पेरिफेरल साईडकडून सिग्नल्स ब्रेनकडे पाठवणारे पाथवे. आणि ब्रेनमध्ये गेल्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन होतं आणि जे कप सेंटर आहे, जे मिड्युला ऑब्लिंगेटा मध्ये असतात, ते ऍक्टिव्हेट होतात. आणि कप सेंटर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ब्रेन कडून जे सिग्नल्स आहेत हे इफरंट पाथवेने पाठवले जातात. इफरंट पाथवे मध्ये मग वॅगस नर्व आहे, ओके, नंतर स्पायनल मोटर न्यूरॉन्स आहेत, फ्रेनिक नर्व आहे, ओके. तर हे इफरंट पाथवेने सिग्नल्स रेस्पिरेटरी सिस्टीम कडे येतात आणि मग कफचा रिफ्लेक्स येतो. डायफ्राम जे आहे, फ्रेनिक नर्व डायफ्रामला सप्लाय करते, त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि जे कंटेन आहे रेस्पिरेटरी ट्रॅक मधलं ते बाहेर टाकण्याचं काम होतं. तर कफ रिफ्लेक्स मध्ये ऍफरंट पाथवे सिग्नल्स ब्रेनकडे म्हणजे पेरिफेरल साईडकडून ब्रेनकडे पाठवतात आणि इन रिस्पॉन्स टू दॅट सिग्नल्स ब्रेनमध्ये इंटरप्रिटेशन होऊन कप सेंटर ऍक्टिव्हेट होऊन जे मेड्युला ऑब्लिंगेटा मध्ये असतात ते कप सेंटर पासून सिग्नल इफरंट पाथवेने रेस्पिरेटरी ट्रॅक कडे येतात आणि त्यानंतर मग कफ पेशंटला प्रोड्यूस होतो किंवा कप रिफ्लेक्स येतो. तर हे झालं कफ रिफ्लेक्स पाथवे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही, जस्ट तुम्हाला नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस केला. दोन प्रकारचे कफ आहे, प्रोडक्टिव्ह कफ आणि नॉन प्रोडक्टिव्ह कफ. प्रोडक्टिव्ह कपला आपण वेट कप असंही म्हणतो, नॉन प्रोडक्टिव्ह कपला ड्राय कप असं म्हणतो. दोघांची ट्रीटमेंट ही वेगळी आहे, त्यामुळं त्या ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे की वेट कप मध्ये काय यूज करणार, ड्राय कप मध्ये काय करणार. आता प्रोडक्टिव्ह कप मध्ये काय होतं की म्युकस सिक्रेशन जास्त झालेलं असतं आणि ते म्युकस बाहेर टाकण्यासाठी कप रिफ्लेक्स येतो, त्याला प्रोडक्टिव्ह कप असं म्हणतात. नॉन प्रोडक्टिव्ह कप हा ड्राय कप म्हणून कन्सिडर होतो. याच्यामध्ये काय होतं की ड्यू टू रेस्पिरेटरी ट्रॅक इरिटेशन देर इज अ कप रिफ्लेक्स. त्यामध्ये म्युकस सिक्रेशन वाढलेलं नसतं, त्यामुळं त्याला आपण कोरडा खोकला असंही म्हणतो, त्यातून काही बाहेर पडत नाही. म्हणजे त्याला खोकला केल्यानंतर म्युकस बाहेर येत नाही, कारण त्यामध्ये म्युकस सिक्रेशन वाढलेलं नसतं, फक्त रेस्पिरेटरी ट्रॅक इरिटेशन झाल्यामुळं कफ सेंटर ऍक्टिव्हेट होऊन तो कफ येतो, तर त्याला आपण ड्राय कफ किंवा कोरडा खोकला म्हणतो. तर प्रोडक्टिव्ह कफ म्हणजे वेट कप आणि नॉन प्रोडक्टिव्ह कप म्हणजे ड्राय कप, हे दोन टाईप आहे. त्यानंतर ड्युरेशन नुसार कपचे तीन प्रकार पडतात. 3 आठवड्यांपेक्षा कमी ड्युरेशनचा कप असेल तर त्याला अॅक्यूट कप म्हणतात. 3 ते 8 आठवड्यापर्यंतचा जो कप असतो त्याला सब अॅक्यूट कप असं म्हणतात. आणि 8 आठवड्यांपेक्षा जास्त ड्युरेशन असेल कपचा तर त्याला क्रोनिक कप म्हणतात. आता हे कफ हे सिम्पटम्स आहे, खूप साऱ्या कंडिशन मध्ये कफ दिसून येतो. म्हणजे कफ हे भरपूर साऱ्या डिसीज मध्ये ऍज अ सिम्पटम्स म्हणून दिसून येतो, हा काही असा डिसीज नाहीये. त्यामुळे आपण आता त्याचं कॉज पण तुम्हाला माहित पाहिजे, तो कॉजही ट्रीट करणं गरजेचं आहे आणि सिम्टमॅटिक कफची मॅनेजमेंट करणंही गरजेचं आहे. म्हणजे कफ हा इन्फेक्शन मध्ये होऊ शकतो, कफ बाकी ॲलर्जिक ॲलर्जिक कंडिशन मध्ये होऊ शकतो, जसं अस्थमा आहे. तर भरपूर सारे डिसीजेस आहेत त्यात कफ ऍज अ सिम्पटम दिसून येतं. तर याची सिम्टमॅटिक ट्रीटमेंट तर महत्वाची आहे, परंतु त्याचा कॉज माहीत झाला तर तो म्हणजे माहीत आपल्याला केला पाहिजे आणि तो ट्रीट करणंही गरजेचं आहे. तर अॅक्यूट, सब अॅक्यूट आणि क्रोनिक कफ हे ड्युरेशन नुसार त्याचे प्रकार आहे.
तर आता हे काही कॉजेस आहे कफचे. ऍक्यूट कफ कधी दिसतो, सब ऍक्यूट कोणत्या कंडिशन मध्ये, क्रोनिक कोणत्या कंडिशन मध्ये. ऍक्यूट कफ कॉमन कोल्ड, सायनोसाइटिस, सायनसचं इन्फ्लामेशन असेल, ऍक्यूट ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्कायचं इन्फ्लामेशन असेल, एक्झासर्बेशन ऑफ सीओपीडी, सीओपीडी म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज, इन्फ्लुएन्झा, ओके, व्हायरल इन्फेक्शन, न्यूमोनिया आणि पर्टुसिस, हे ऍक्यूट कफचे कॉजेस आहेत. ओके. सब ऍक्यूट कफ मध्ये सायनोसाइटिस, अस्थमा आणि पोस्ट इन्फेक्शियस कफ हे सब ऍक्यूट कफ मध्ये येतात. क्रोनिक कफ मध्ये पोस्ट नेझल ड्रीप, काहींना सर्दी होत असते त्यामुळं त्यातलं काही जे सिक्रेशन आहे ते नाकातून घशामध्ये येतं, इरिटेशन होतं, कफ होतं, त्याला पोस्ट नेझल ड्रीप मुळे होणारा कफ असं म्हणतो. रायनायटिस, सायनोसाइटिस, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज हे काही क्रोनिक कफचे कॉजेस आहेत. त्याचप्रमाणे ट्युबरकुलोसिस आहे, हार्ट फेल्युअर आहे, लंग कॅन्सर आहे, स्मोकिंग काहींना कफ होतो, सार्कोइडोसिस आहे. ओके, हे काही क्रोनिक कफचे कॉजेस आहे. त्याचप्रमाणे जे अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग मध्ये एक जो ग्रुप आहे एसी इन्हिबिटर, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इन्हिबिटर, कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल, रॅमिप्रिल, पेरिंडोप्रिल, हे त्यांचे नावं आहे ह्या ग्रुप मधल्या ड्रगचे. तर यांच्यामुळं एक कफ होतो, त्याला आपण ड्राय कफ त्या ड्रग मुळे होतो. तो का होतो ते आपण त्या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहे. तर ड्राय कप इज अन ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ विच ड्रग, असं जर आलं तुम्हाला तर त्याचा आन्सर आहे एसी इन्हिबिटर रिस्पॉन्सिबल फॉर ड्राय कप. ओके. याच्यात राज सिस्टीमवर ऍक्ट होणारा अजून एक ग्रुप आहे अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर, त्यात लोसार्टॅन, टेल्मिसार्टान, हॉलसार्टान हे ड्रग येतात. ते ड्राय कप प्रोड्यूस करत नाही. तर एसी इन्हिबिटर पेक्षा अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर चांगले आहेत आणि त्याच्यामुळे आपण ते प्रेफर करतो. तर आता हे कॉजेस ऑफ कफ आहे. मेडिसिन मध्ये जर क्वेश्चन आला तर हे तुम्हाला कॉजेस लिहिण्याची गरज पडू शकते. फार्मॅकोलॉजी मध्ये कॉजेस तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण आता जनरल प्रॅक्टिशनर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कफचे कॉजेस माहीत पाहिजे आणि त्याच्यानुसार सिम्टमॅटिक ट्रीटमेंट तर तुम्ही करणारच आहात, परंतु तो कॉज जर माहीत झाला तर त्याची ट्रीटमेंट केली तर मग आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे फरक त्या पेशंट मध्ये दिसून येईल. तर कॉजेस ऑफ कफ जे आहे ते तुम्हाला म्हणजे त्या पेशंटमध्ये कोणता कॉज मुळे कफ झाला तेही डायग्नोज करणं महत्वाचं आहे आणि डायग्नोज झाल्यावर ती कंडिशन ट्रीट करणं गरजेचं आहे. तर सिम्टमॅटिक ट्रीटमेंट आपण पाहणारच आहोत त्याच्यानंतर, परंतु जे कॉजेस आहे त्याची ट्रीटमेंट काय असू शकते हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर इन्फेक्शन कॉज असेल तर आपल्याला अँटीबायोटिकच द्यावं लागेल, बरोबर आहे. स्मोकिंग मुळे असेल तर स्मोकिंग सिजेशन करावं लागेल. ट्युबरक्युलोसिस मुळे असेल तर अँटी ट्युबरक्युलर ड्रग द्यावं लागेल. अस्थमामुळे असेल तर आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड, बीटा 2 अगोनिस्ट द्यावा लागेल. ओके. कफ जर पल्मनरी इओसिनोफिलिया नावाची जर कंडिशन असेल, त्यात इओसिनोफिल काउंट वाढलेला असतो, त्यात कफ जर असेल त्यामध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड देऊ शकतो किंवा डीईसी, डायइथिल कार्बामायझिन नावाचा ड्रग आहे ते पण आपण देऊ शकतो. पोस्ट नेझल ड्रीप मुळे जर कफ होत असेल सायनोसाइटिस मुळे तर त्यात अँटीबायोटिक आहे, त्यानंतर अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहेत, नेझल डिकंजेस्टन देणं गरजेचं आहे. ओके. ॲलर्जिक पोस्ट नेझल ड्रीप ड्यू टू ॲलर्जिक कंडिशन मुळे असेल तर अवॉइडन्स ऑफ प्रेसिपिटेटिंग फॅक्टर, कॉर्टिकोस्टेरॉइड, नेझल स्प्रे, H1 अँटीहिस्टॅमिनिक याची गरज पडते. गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज मुळे असेल तर मग त्याच्यात प्रोटॉम्पम इनिबिटर, H2 ब्लॉकर, मोसॅप्राइड म्हणजे प्रोकायनेटिक ड्रग, डाएट मॉडिफिकेशन, लाईट डिनर, बेड हेड इलिव्हेशन, झोपताना डोकं थोडं वर पाहिजे पायांपेक्षा, अशा गोष्टी आपण करू शकतो. एसी इनिबिटर मुळे जर कप असेल तर आपल्याला एसी इनिबिटर स्टॉप करून अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर देणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर एनसीडी यूज केले तर ते कप जो आहे तो रिड्यूस करू शकतात. तर एआरबीज आपण त्यांना पेशंटला एआरबीज वर शिफ्ट करणं गरजेचं आहे. जर व्हायरल इन्फेक्शन मुळे कफ असेल तर सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट सफिशियंट आहे, त्याला काही ड्रग द्यायची गरज नाही. तर हे स्पेसिफिक ट्रीटमेंट पण एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही तुम्हाला,
पण तुम्हाला इटोलॉजी माहित असेल, त्याच्यावरून तुमचा अप्रोच डिसाईड झाला पाहिजे. बरोबर आहे. तर हे झालं स्पेसिफिक ट्रीटमेंट फॉर कफ, म्हणजे कॉज जो आहे तो ट्रीट करणं. तर कॉज तुम्हाला माहित असेल त्यानुसार तुम्ही ड्रग देतात, आणि तुम्हाला सगळ्यांची ट्रीटमेंट थोडक्यात माहित आहे. ॲलर्जिक कंडिशन असेल त्यामुळे कफ असेल तर काय द्यायचं, टीबी मुळे असेल तर काय द्यायला पाहिजे, स्मोकिंग सिजेशन, स्मोकिंग असेल तर त्यामध्ये स्मोकिंग सिजेशन महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज मुळे असेल तर काय केलं पाहिजे. तर हे इटिओलॉजीनुसार ट्रीटमेंट ऑप्शन तुम्ही सांगू शकतात. मोर स्पेसिफिक ट्रीटमेंट, म्हणजे ही स्पेसिफिक ट्रीटमेंट झाली. सिम्टमॅटिक ट्रीटमेंट एक्झाम मध्ये विचारली जाईल. स्पेसिफिक ट्रीटमेंट जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे. ओके. आता ऍक्च्युअल ड्रग स्टार्ट करण्याआधीची स्लाइड आहे ही. काय म्हणलं आहे की माइल्ड अक्यूट कफ जनरली डज नॉट नीड ड्रग्स. ओनली व्हेन कफ सर्व्स नो युजफुल पर्पज अँड कॉजेस इन्सोमनिया और इंटरफिअर्स विथ डेली वर्क अँड स्लीप, सिम्टमॅटिक ट्रीटमेंट इज इंडिकेटेड. जे पेशंटला प्रोडक्टिव्ह कफ आहे त्या पेशंटला तुम्ही एनकरेज केलं पाहिजे, कप साठी टू एनकरेज केलं पाहिजे टू कप व्हॉलेंटरीली इन अप्रोप्रिएट प्रोस्चर फ्रॉम टाइम टू टाइम, म्हणजे जे पण म्युकस सिक्रेशन झालेलं आहे ते बाहेर येईल. ब्रोंकाय जे असतात इन्फ्लेम, ते कोल्ड आणि ड्राय एअरनी इरिटेट होतात. त्यामुळं रूम वॉर्म असेल, ह्युमिडिफाईड ॲटमॉस्फिअर असेल तर ते बेनिफिशियल आहे. खूप साऱ्या पेशंटला कप ऑफ टी, वॉर्म वॉटरने फ्रेश वाटतं. स्टीम इनहेलेशन आपण देऊ शकतो विथ ऑर विदाऊट मेन्थॉल किंवा टिंक्चर बेन्झोइन किंवा युकॅलिप्टस. तर आपण स्टिम्युलेशन मध्ये ऍज सच स्टिम्युलेशन द्या, किंवा त्याच्यामध्ये युकॅलिप्टस निलगिरीचे ऑइल जे आहे ते टाका, मेन्थॉल टाकू शकतो, टिंक्चर बेन्झोइन टाकू शकतो. तर जे पण रेस्पिरेटरी ट्रॅक्ट सिक्रेशन्स आहेत ते लिक्विफाय करायचं काम हे करतात, म्हणजे जे थिक झालेलं आहे रेस्पिरेटरी सिक्रेशन ते पातळ करण्याचं काम युकॅलिप्टस ऑइल, मेन्थॉल किंवा टिंक्चर बेन्झोइनच्या माध्यमातून होतं. तर इन्हेलेशन, स्टीम इन्हेलेशन विथ और विदाउट दिस ड्रग वी कॅन यूज. कमिंग टू द ऍक्च्युअल ट्रीटमेंट. आता कफ मध्ये जे ड्रग तुम्ही यूज करतात तर तुम्हाला सर्वांना ब्रँड नेम माहीत असतील, परंतु त्यातले जे ड्रग आहेत ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे. ब्रँड नेम पेक्षा त्यात फार्मेकोलॉजिकल नेम्स, ज्याला आपण नॉन प्रोप्रायटरी नेम असं म्हणतो किंवा जेनरिक नेम्स असं म्हणतो, ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि काय होतं की कफ सिरप मध्ये 2-3 ड्रगचं कॉम्बिनेशन असतं, त्यामुळे कोणते ड्रग त्यात असतात त्याविषयी तुम्हाला डिटेल लक्षात ठेवायला डिफिकल्ट जातं. आता प्रोडक्टिव्ह कप मध्ये तुम्ही कोणते ड्रग यूज करतात आणि ड्राय कप मध्ये कोणते यूज करतात? प्रोडक्टिव्ह कपचं काही ब्रँड नेम जे यूज करतात किंवा त्यातलं काही कंटेंट तुम्हाला माहिती आहे का? ड्राय कप मध्ये आपलं डेक्स्ट्रोमेथॉर्पन वगैरे ओके, आणि व्हेरी गुड. आणि वेट मध्ये अमरोक्झॉल वगैरे असं. ओके, म्हणजे बेसिक गोष्ट तुम्हाला माहित आहे की वेट कप मध्ये आपण एम्ब्रोक्झॉल देतो. ओके. तेच हम्म. आपण जाणून घेणार आहे एम्ब्रोक्झॉलचं फंक्शन काय आहे. आणि डेक्स्ट्रोमिथॉर्फेन जे ड्राय कप साठी पॉप्युलर आहे. आता एक्झाम मध्ये काय प्रश्न येतं की ट्रीटमेंट ऑफ वेट कप आणि ट्रीटमेंट ऑफ ड्राय कप. तर ड्राय कप साठी आपण कोणते ड्रग यूज करणार हे तुम्हाला माहित पाहिजे, आणि वेट कप साठी कोणते यूज करणार ते माहित पाहिजे. तर आता याच्यामध्ये वेगवेगळे ड्रग आहेत, ते सगळे ड्रग आपण एकदा पाहूया. आणि त्यानंतर मग आपण जे कॉम्बिनेशन यूज करतात ते कॉम्बिनेशन पण मी काही डिस्प्ले करेल, मग तुम्हाला लक्षात येईल त्यात काय यूज करतात. तर तुम्ही जे सांगितले एम्ब्रोक्झॉल हा म्युकोलायटिक ड्रग आहे, हा आपण वेट कप मध्ये यूज करतो. आणि डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन हा ड्राय कप साठी यूज करतात. ओके. आता हे जे ड्रग्ज आहेत हे 4 ग्रुप मध्ये डिवाइड आहे. पहिला आहे फॅरेंजल डिमल्संट. फॅरेंजल डिमल्संट. आता यामध्ये कोणकोणते ड्रग येतात ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. यामध्ये म्हणजे हे जे ड्रग आहेत फॅरेंजल डिमल्सन, ते थ्रोट मध्ये
सुधनिंग इफेक्ट प्रोड्यूस करतात. म्हणजे ज्या म्हणजे थ्रोट इरिटेशन झाल्यामुळं इम्पल्सेस हे थ्रोट कडून ब्रेन कडे जातात ऍफरंट पाथवेने, कप सेंटर ऍक्टिव्हेट होतं आणि इफरंट पाथवेने सिग्नल परत रेस्पिरेटरी ट्रॅक कडे येतात आणि कफ येतो. तर हे इरिटेशन जर कमी केलं तर कफ चांगल्या प्रकारे कमी होतो. म्हणून फॅरेंजल डिमल्सन काय आहेत की दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट बाय सुधनिंग द थ्रोट अँड रिड्युसिंग एफरंट इम्पल्स ट्रान्समिशन फ्रॉम द बरं बरं बरं. इरिटेट हो. फॅरेंजल म्युकोजा. तर आणि माझ्या लाईटला काय झालं काय माहिती. फॅरेंजल म्युकोजा पासून जे सिग्नल्स ब्रेनकडे जाणार आहे ते कमी होतील, म्हणजे जे इरिटेशन आहे ते कमी होईल. तर फॅरेंजल डिमेन्सल हे थ्रोटवर सुधनिंग इफेक्ट करतात. त्यामध्ये लोजेंजेस आहे, त्यात आपलं स्ट्रेप्सिल्स येतं, कप ड्रॉप्स आहे, लिंकसेस आहे कंटेनिंग सिरप्स आहे, ग्लिसरीन आहे, ल्युकोराईस आहे. तर लोजेंजेस सर्वांना माहीत आहेत. ओके. तर ते काय करतात, सुधनिंग इफेक्ट थ्रोटमध्ये प्रोड्यूस करतात, थ्रोट म्हणजे इरिटेशन कमी म्युकस करतात. म्युकस क्लिअरन्स करता येईल. नाही, म्युकस क्लिअरन्स नाही करत हे. म्युकस क्लिअरन्सचे जे ड्रग आहेत ते वेगळे आहेत. म्युकस क्लिअरन्सचे ड्रग हे एक्सपेक्टोरंट मध्ये येईल. हे जे लोजेंजेस आहेत म्हणजे स्ट्रेप्सिल्स, स्ट्रेप्सिल सर्वांनी ऐकलंय ना. या, या. हा. तर हे स्ट्रेप्सिल काय करतं की आपण घेतल्यानंतर पहा की थ्रोटला एक सुधनिंग इफेक्ट येतो, म्हणजे थ्रोटचं इरिटेशन ते कमी करतात. बरोबर आहे. नावच पहा ना, फॅरेंजियल डिमल्सन, मग त्याची ऍक्शन Yes. कुठे आहे, फॅरिंग्सवर आहे. त्याची ऍक्शन रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये खाली म्हणजे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये नाहीये, फॅरिंग्स बरं. मध्ये ऍक्शन आहे. मग काही लोकांना कफ कशामुळे होतो, घशात खवखव होते त्याच्यामुळे कफ होतो. तर ह्या कफ मध्ये म्हणजे जनरली हा ड्राय कफ असतो आणि कफ होण्यामागचं कारण असतं की हे फॅरिंग्स मध्ये इरिटेशन झाल्यामुळं तिथून सिग्नल ब्रेनकडे जाणार, ब्रेन मधलं कप सेंटर ऍक्टिव्हेट होणार आणि कप प्रोड्यूस होणार. आणि मुख्यतः हे ड्राय कप असतो, कोरडा खोकला. मग त्याच्यात आपण थ्रोट इरिटेशन कमी करणारे ड्रग देऊ शकतो, त्याला फॅरेंजल डिमल्सन म्हणतात. म्हणजे दीज आर द ड्रग्स विच प्रोड्यूस सुदनिंग इफेक्ट इन द फॅरिंग्स. मग त्यात लोजेंजेस आहे, कप ड्रॉप्स आहे, लिंक्टसेस कंटेनिंग सिरप आहेत, ग्लिसरीन आहे, ल्युकोराईस आहे. ओके. तर हे लोकल थ्रोट मध्ये ऍक्ट होतात. ओके. आणि सुधनिंग इफेक्ट प्रोड्यूस करतात. म्हणजे सर थिकनिंग कमी करत असतील ना, अशी म्युकस थिकनिंग. नाही नाही, म्युकस थिकनिंग नाही, म्युकस थिकनिंग नाही. जे आता कफचे कारण काय आहेत की काही वेळेस कफ कसा होतो, म्युकस सिक्रिशन झाल्यानंतर म्हणजे तो प्रोडक्टिव्ह कफ असतो, रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये म्युकस सिक्रिट होतो आणि म्युकस सिक्रिशन झाल्यानंतर तो म्युकस बाहेर पडण्यासाठी तो कफ येतो, त्याला प्रोडक्टिव्ह कफ म्हणतात. काही वेळेस कफ कशामुळे होतो, इरिटेशनमुळे होतो. मग याच्यामध्ये म्युकस थ्रोटचा आणि फॅरेंक्स आणि म्युकसचा काही संबंध नाहीये. रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे, रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, ब्रॉन्काय आहे, त्याच्यात म्युकस सिक्रेशन होतं. फॅरिंग्सशी रिलेटेड जे आहे ना, लोजेंजेसचा मेन रिझन, तर ते इरिटेशन कमी करतात. तुम्ही स्ट्रेप्सिल घेतल्यानंतर पहा घशामध्ये सुधनिंग इफेक्ट येतो, इरिटेशन कमी होतं, खवखव कमी होते आणि खवखव कमी झाले तर रिफ्लेक्स कमी होतो. थोडक्यात काही कफ रिफ्लेक्स जो आहे ना ते हे कमी करतात. कफ रिफ्लेक्स मध्ये आपण पाहिलंय पेरिफेरल साईड करून ब्रेनकडे सिग्नल जातात आणि त्यानंतर कफ होतो. तर हे सिग्नल्स का जातात, तर त्याचे रिझन जे आहे त्यातलं एक रिझन आहे इरिटेशन, इरिटेशन ऑफ द फॅरिंग्स. बरोबर आहे. आणि त्याच्यात जो कफ येतो तो जनरली कोरडा खोकला असतो. बरोबर आहे. तर घशातले खवखव जी होती त्याच्यामुळे जे कपचा रिफ्लेक्स होतो तो कमी करण्यासाठी हे डिमल्सन आहे. त्याचं म्युकस सिक्रिशन किंवा थिकनेस कमी करण्याचं नाही, त्याच्यासाठी मग ते म्युकोलायटिक ड्रग जे आहेत, अम्ब्रोक्झॉल, ऍसिटिलसिस्टीन, ब्रोमहेक्झिन, ते महत्वाचे आहे. आलंय लक्षात. अच्छा. ओके. आता काही लोजेंजेस मध्ये बघा, म्हणजे आता जेव्हा आपण लोजेंजेसचे एक्झाम्पल बघूया त्यात तुम्हाला क्लिअर होईल. ओके. एक्सपेक्टोरंट. ओके. एक्सपेक्टोरंट दुसरा ग्रुप आहे. तर
एक्सपेक्टोरन आपण वेट कप मध्ये किंवा प्रोडक्टिव्ह कप मध्ये देतो. कोणत्या कप मध्ये? प्रोडक्टिव्ह, म्हणजे ज्याच्यात छातीमध्ये सिक्रेशन होत आहे आणि ते कप बाहेर, तो सिक्रेशन बाहेर पडले पण पाहिजे, तसेच त्याच्यामध्ये आपण कप सप्रेस करत नाही. कप जे होतो आहे त्याला तो चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत करणारे ड्रग देतो. म्हणजे एक्सपेक्टोरन म्हणजे काय की दीज आर द ड्रग्स which act by increasing mucosal secretion or by reducing its viscosity. म्हणजे हे ड्रग एक्सपेक्टोरन असे आहेत, ते म्युकोजल सिक्रेशन वाढवतात किंवा म्युकोजल व्हिस्कोसिटी कमी करतात. व्हिस्कोसिटी म्हणजे थिकनेस कशी करतात? तर ते म्युकसचं ब्रेकडाऊन करून. तर मग यामध्ये दोन प्रकारचे ग्रुप आहे, जे म्युकस सिक्रेशन एनहान्स करणारे ड्रग आहेत आणि म्युकसचं लायसिस करणारे, म्युकसचं ब्रेकडाऊन करणारे ड्रग आहेत. तर एक्सपेक्टोरन मध्ये म्युकस सिक्रेशन एन्हान्सर आहेत आणि म्युकोलायटिक ड्रग आहे. म्युकस सिक्रेशन एन्हान्सर मध्ये पोटॅशियम सायट्रेट आहे, पोटॅशियम आयोडाईड आहे, काही प्लांट डेरिव्हेटिव्ह आहे, गोया फेन्सिन, बाल्सम ऑफ टोलू किंवा टोलू बाल्सम म्हणता, वसायका आहे, अमोनियम क्लोराईड आहे. हे सगळे सिक्रेशन एन्हान्सर आहे. यामध्ये गोया फेन्सिन तुम्हाला लक्षात ठेवायचं, कारण आता ह्या सिक्रेशन एन्हान्सर पैकी फक्त जो USFDA ने ड्रग अप्रूव्ह ठेवलेला आहे आता, तो गोया फेन्सिन आहे. म्हणजे असे कप सिरप यूज करा ज्याच्यात गोया फेन्सिन आहे. काही कप सिरप मध्ये अमोनियम क्लोराईड आहे, पोटॅशियम सायट्रेट पण आहे. तर आता USFDA ने फक्त गोया फेन्सिन यूज करा असे रिकमेंडेशन दिलेले आहे. तर सिक्रेशन एन्हान्सर म्हणजे असे ड्रग जे म्युकस सिक्रेशन वाढवतात. पोटॅशियम सायट्रेट, पोटॅशियम आयोडाईड, अमोनियम क्लोराईड आणि प्लॅन्ट प्रोडक्ट मध्ये वसाका, बाल्सम ऑफ टोलू, गोया फेन्सिन हे म्युकस सिक्रेशन वाढवतात. आणि दुसरा एक्सपेक्टोरन मधला ग्रुप आहे जे विस्कोसिटी कमी करतात. त्याला आपण म्युकस जे आहे त्याचं ब्रेकडाऊन करून म्युकस जो आहे तो पातळ केला जातो, थोडक्यात दुसऱ्या भाषेत. त्यात आपल्याला ABC लक्षात ठेवायचंय. एम्ब्रोक्झॉल, तुम्हाला सर्वांना हे ड्रग माहिती आहे. ओके. ए वरून अजून एक आहे ऍसिटिल सिस्टीन, हे पण ड्रग तुम्ही ऐकला असेल. काही COPDच्या पेशंट मध्ये पण ऍसिटिल सिस्टीन देतो म्युकस ठीक असेल तर. ब्रोमहेक्झिन, एम्ब्रोक्झॉलचाच भाऊ आहे ब्रोमहेक्झिन. आणि कार्बोसिस्टीन. ओके, ABC. तर एम्ब्रोक्झॉल, ऍसिटिल सिस्टीन, B फॉर ब्रोमहेक्झिन, C फॉर कार्बोसिस्टीन हे म्युकोलायटिक ड्रग आहे. तर एक्सपेक्टोरन मध्ये म्युकोलायटिक कोणते आणि म्युकस सिक्रेशन एन्हान्सर कोणते हे तुम्हाला माहित पाहिजे. हे एक्सपेक्टोरन आपण वेट कपच्या मॅनेजमेंट मध्ये देतो. जनरली म्युकोलायटिक प्लस सिक्रेशन एन्हान्सरचं कॉम्बिनेशन त्याच्यात असतं. ओके, ठीक आहे. त्यानंतर जो ग्रुप आहे अँटीटेसिव्ह, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अँटीटेसिव्ह, अँटीटेसिव्ह म्हणजे हे ड्रग कप सेंटर सप्रेस करतात. आणि अँटीटेसिव्ह आपण ड्राय कप साठी यूज करतो. कोणत्या कप साठी? ड्राय कप. ओके. तर हे CNS ऍक्शन त्यांची मेन आहे. ओके. त्याचप्रमाणे काही ड्रग पेरिफेरली ऍक्ट होतात. पेरिफेरल रिसेप्टर जे आहे ते ऍक्टिव्हेट झाल्यावर सिग्नल ब्रेनकडे जातात. तर पेरिफेरल साईडकडून सिग्नल पाठवणे जे जे आहे ती प्रोसेस, तीही ते कमी करतात. त्यामुळं हे जे ड्रग आहेत अँटीडेसिव्ह, ते ड्रग कप सेंटरमध्ये कपची थ्रेशोल्ड वाढवून ऍक्ट होतात आणि पेरिफेरल मध्ये इम्पल्स ट्रान्समिशन इनहिबिट करतात. तर अँटीटेसिव्ह मध्ये, म्हणजे अँटीटेसिव्ह हे ड्राय कप मध्ये यूज करतात, हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यामध्ये काही ड्रग ओपाइड ग्रुपचे आहेत, काही नॉन ओपाइड ड्रग आहेत, काही अँटीहिस्टॅमिनिक्स आपण अँटीटेसिव्ह म्हणून यूज करतो. तर ओपाइड्स मध्ये कोणकोणते आहेत? तर कोडिन, तर कोरेक्स नावाचा जो सिरप आहे त्यात कोडिन असतं. इथिल मॉर्फिन आणि फोलकोडिन. कोडिन, फोलकोडिन, इथिल मॉर्फिन हे कोडिन ग्रुप, ओपाइड ग्रुपचे आहे. परंतु अब्यूज लायबिलिटी म्हणजे हे ओपाइड अनाल्जेसिक ड्रग आहेत आणि ओपाइड सबस्टन्सला अब्यूज लायबिलिटीचे चान्सेस असतात. म्हणजे पेशंटला सवय लागू शकते ती घेण्याची. त्याच्यामुळं
ते जनरली त्याच्याऐवजी आपण डेक्स्ट्रोमिथॉर्फेन जास्त यूज करतो. तर काही लोकांना ही ते कप सिरप घ्यायची सवय असते, कोडिन कंटेनिंग कोरेक्सची सवय लागते, तर त्याला ॲब्यूज लायबिलिटी आहे. तर कोडिन, इथिल मॉर्फिन आणि फोलकोडिन हे ओपॉइड्स आहेत. नॉन ओपॉइड्स मध्ये डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन हे खूप पॉप्युलर आहे, नॉस्कॅपिन आहे आणि क्लोफेडायनॉल नावाचा एक ड्रग आहे. तर ऍटलिस्ट डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन आणि नॉस्कॅपिन तुम्हाला लक्षात ठेवायचं नॉन ओपॉइड मध्ये. आणि काही फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स, ओके, क्लोरफेनिरॅमाइन मॅलिएट, डायफेनहेड्रामाइन, प्रोमिथॅझाइन हेही अँटीटशू म्हणून त्यांच्या सीएनएस मध्ये सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे त्यांना, आणि त्यामुळं नॉन स्पेसिफिक ऍक्शन आहे, पण अँटीटशू म्हणून आपण काही प्रिपरेशन मध्ये तेही यूज करतो. तर क्लोरफेनिरामाइन मॅलिएट, डायफेनहेड्रामाइन, प्रोमिथॅझाइन हे अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. H1 अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. H2 अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आपण कुठं पाहिलेले आहेत? H2 अँटीहिस्टॅमिनिक आठवतंय? H2 अँटीहिस्टॅमिनिक ड्रगचं एखादं नाव? H2 अँटीहिस्टॅमिनिक GIT सिस्टीम मध्ये कुठं पाहिलेत? परायटल सेल. हा, मग ड्रगचे नाव काय आहे? रॅनिटिडिन. रॅनिटिडिन, व्हेरी गुड. तर त्याच्यात कन्फ्युज नाही व्हायचं. कधी H2 अँटीहिस्टॅमिनिक क्वेश्चन विचारलेला असतो तर H1 अँटीहिस्टॅमिनिक लिहून येतात, कधी H1 अँटीहिस्टॅमिनिक विचारलेला असतो तर H2 अँटीहिस्टॅमिनिक लिहून येतात. तर H2 अँटीहिस्टॅमिनिक्स आपण पेप्टिक अल्सरशी रिलेटेड कंडिशन म्हणजे पेप्टिक अल्सर मध्ये यूज करतो. त्यात सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन, लोक्झॅटिडिन हे ड्रग असतात. H1 अँटीहिस्टॅमिनिक्स हे जनरली आपण ॲलर्जिक कंडिशन मध्ये यूज करतो. आणि काही अदर युजेस पण आहे H1 अँटीहिस्टॅमिनिकचे. तर त्यात फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आणि सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक असतात. फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स जे आहेत त्यांना ऍडिशनल फार महत्वाचं वाक्य सांगतोय की फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्सला ऍडिशनल अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी असते. सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिकला ऍडिशनल अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी नसते. फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिकचे सिडेटिव्ह प्रॉपर्टी असते. सेकंड जनरेशनला आपण नॉन सिडेटिव्ह अँटीहिस्टॅमिनिक म्हणतो. तर फर्स्ट जनरेशन मध्ये क्लोरफेनिरॅमाइन, डायफेनहेड्रामाइन, प्रोमिथॅझिन हे ड्रग येतात. सेकंड जनरेशन मध्ये सेट्रिझिन, लिव्होसिट्रिझिन, फेक्झोफिनॅडिन हे ड्रग येतात. तर अँटीहिस्टॅमिनिक मध्ये H1 मध्ये फर्स्ट जनरेशनचे कोणते, सेकंड जनरेशनचे कोणते आणि H2 अँटीहिस्टॅमिनिक कोणते, ह्यामधला फरक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ऍड्ज्युव्हंट अँटीहिस्टॅमिनिक्स मध्ये ब्रॉन्कोडायलेटर आपण यूज करतो. ऍड्ज्युव्हंट अँटीटशू म्हणतो आपण. त्यामध्ये साल्ब्युटामॉल आहे, टर्ब्युटालिन आहे. तर बीटा 2 अगोनिस्टिक ड्रग आहे साल्ब्युटामॉल, टर्ब्युटालिन. तर हे ऍड्ज्युव्हंट अँटीटशू म्हणून यूज होतात. तर हे झाले कप मध्ये सिम्पटमॅटिक ट्रीटमेंटसाठी यूज केले जाणारे ड्रग. तर आपण एक एक ग्रुप बघूया आणि त्याचा काय रोल आहे ते बघूया. तर तुम्हाला सर्वांना यातले काही ड्रग माहीत आहेत, फक्त ते कसे यूज होतात म्हणजे कोणत्या कपसाठी तेवढं एक क्लिअर झालं तर ते, आणि कशा ऍक्ट होतात कोणत्या मेकॅनिझमनी. तर कप मध्ये तुम्हाला शॉर्ट नोटसाठी तो टॉपिक प्रिपेअर करायचा आहे. तर फॅरेंजल डिमल्सन म्हणजे काय, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. फॅरेंजल डिमल्सन ऍक्ट बाय सुदनिंग द थ्रोट अँड रिड्युसिंग ऍफरंट इम्पल्स ट्रान्समिशन फ्रॉम द फॅरेंजल म्युकोजा. जे इन्फ्लेम इरिटेड फॅरेंजल म्युकोजा झालेले असतात त्यातून जे सिग्नल्स ऍफरंट इम्पल्स ब्रेनकडे पाठवले जातात त्याच्यामुळं कप सेंटर ऍक्टिव्हेट होऊन कप होतो. तर हे ऍफरंट इम्पल्स ट्रान्समिशन कमी करण्याचं काम, हे ऍफरंट इम्पल्स ब्रेनकडे पाठवण्याचं काम कमी करण्याचं काम, म्हणजे हे ऍफरंट इम्पल्स ब्रेनकडे कमी पाठवले जातात फॅरेंजल डिमल्सन यूज केल्यामुळे. कसं, ते सुदनिंग इफेक्ट प्रोड्यूस करतात थ्रोटवर. ओके, आणि दे आर व्हेरी इफेक्टिव्ह फॉर प्रोव्हाइडिंग सिम्पटमॅटिक रिलीफ इन ड्राय कप. जो ड्राय कप कशामुळे झालेला आहे, थ्रोट इरिटेशनमुळे. तर फॅरेंजल डिमल्सन थ्रोट इरिटेशननी जो ड्राय कप होतो त्याच्यासाठी इफेक्टिव्ह आहे. ओके, सुदनिंग इफेक्ट प्रोड्यूस करतात थ्रोटमध्ये आणि दिस ड्रग रिड्यूस एफरंट इम्पल्स ट्रान्समिशन फ्रॉम द इन्फ्लेम इरिटेड फॅरेंजल म्युकोजा. यामध्ये तुम्हाला ड्रगची नावं सांगितलेली आहे. ओके,
आता हे स्ट्रेप्सिल सगळ्यांना माहित आहे. ओके, आता ह्या स्ट्रेप्सिल ब्रँड नेम आहे ऍक्च्युली, लोजेंजेस म्हणून आहे. ओके, त्यामध्ये ड्रग जे आहे अमिल मेटाक्रिसॉल 600 मायक्रोग्रॅम आणि डायक्लोरोबेन्झिल अल्कोहोल 1.2 मिलीग्रॅम. तर हे सुदनिंग इफेक्ट प्रोड्यूस करतात. आता बघा, हे झालं हा. टस्क्यू डी म्हणून आहे, कप लोजेंजेस. ओके, टस्क्यू ऐकलंय तुम्ही हे? येस येस सर. सर. ओके, कप लोजेंजेस. आता हो सर. हा, टस्क्यू डी म्हणलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे माहितीये का, यामध्ये स्ट्रेप्सिल सारखंच अमिल मेटाक्रिसॉल याच्यामध्ये आहे. ओके, अमिल मेटाक्रिसॉल. ओके, अमिल मेटाक्रिसॉल तो सुधनिंग इफेक्ट प्रोड्यूस करेल, अँटीसेप्टिक इफेक्ट प्रोड्यूस करेल. ओके, सुधनिंग इफेक्ट प्रोड्यूस करेल. आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये टस्क्यू डी म्हणून, डी फॉर डेक्स्ट्रोमिथॉर्फेन पण आहे. डेक्स्ट्रोमिथॉर्फेन काय करेल? अँटीटसिव. अँटीडेसिव्ह, सेंट्रल कप सप्रेशन पण करेल. म्हणजे पेरिफेरी पण ऍक्शन येईल आणि सेंट्रली पण येईल. सेंट्रल पण. हा, स्ट्रेप्सिल मध्ये फक्त पेरिफेरल येणार आहे, बरोबर आहे, कारण त्याच्यात डेक्स्ट्रोमिथॉर्फेन नाहीये. लक्षात आलं? टस्क्यू डी मध्ये डेक्स्ट्रोमिथॉर्फेन पण आहे. तर अमिल मेटाक्रिसॉल जो आहे तो लोजेंजेस आहे, त्याने पेरिफेरल इरिटेशन कमी होईल आणि डेक्स्ट्रोमिथॉर्फेननी ब्रेन मधल्या कप सेंटर सप्रेस होईल. तर सेंट्रल एज वेल एज पेरिफेरल ऍक्शन टस्क्यू डी मुळे येऊन जाईल. ओके, आता एक्सपेक्टोरंट. तर मी सांगितलं तुम्हाला की दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट बाय इन्क्रीजिंग म्युकोजल सिक्रेशन और बाय रिड्युसिंग इट्स विस्कोसिटी. म्युकोजल सिक्रेशन वाढवता हे ड्रग किंवा म्युकोजल विस्कोसिटी कमी करतात. दोन ग्रुप आहे, एक सिक्रेशन एन्हान्सर आहे आणि दुसरा म्युकसचं ब्रेकडाऊन करणारा ग्रुप, त्याला म्युकोलायटिक ड्रग. तर एक्सपेक्टोरंट दोन प्रकारचे, त्या एक्सपेक्टोरंट मध्ये दोन ग्रुप आहेत, सिक्रेशन एन्हान्सर आणि म्युकोलायटिक ड्रग. आता सिक्रेशन एन्हान्सर मध्ये खूप सारे ड्रग आहेत. मी तुम्हाला सिक्रेशन एन्हान्सरचे नावं सांगितलेली आहेत. ओके, त्यामध्ये पोटॅशियम सायट्रेट, पोटॅशियम आयोडाईड, ओके, त्यानंतर अमोनियम क्लोराईड आणि काही प्लॅन्ट प्रोडक्ट आहे, गोया फेन्सिन, बाल्सम ऑफ टोलू, वसाका. ओके, तर हे काय करतात? हे म्युकस सिक्रेशन वाढवतात. एवढे जरी ऍक्शन लक्षात ठेवली तरी चालते. ओके, तर आता सोडियम सायट्रेट, पोटॅशियम सायट्रेट म्युकोजल सिक्रेशन वाढवतात सॉल्ट ऍक्शनने, बरोबर आहे, सॉल्ट, त्यांना सॉल्ट ऍक्शन आहे. ओके, सोडियम सायट्रेट किंवा पोटॅशियम सायट्रेटला, तर सॉल्ट ऍक्शननी ते म्युकस सिक्रेशन वाढतात. पोटॅशियम आयोडाईड जे आहे तो पण दिल्यानंतर ब्रॉन्कियल ग्लँड्स मध्ये म्हणजे ब्रॉन्कियल ग्लँड मध्ये जातो, तिथून सिक्रेट होतो आणि म्युकस सिक्रेशन वाढवतो. परंतु पोटॅशियम आयोडाईड जास्त दिवस दिला तर थायरॉइड फंक्शन एफेक्ट होऊ शकतो, आयोडिझम होऊ शकतं. ओके, त्यामुळे तो आता यूज केला जात नाही. ओके, तर पोटॅशियम आयोडाईड जो आहे तो थायरॉइड फंक्शन एफेक्ट करू शकतो, त्याच्यामुळं क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तो आता यूज केला जात नाही. त्यानंतर गोयाफेन्सिन, वसाका, टोलू बाल्सम, दीज आर प्लॅन्ट प्रोडक्ट. ओके, ते ब्रॉन्कियल सिक्रेशन वाढवतात, म्युकोसिलरी फंक्शन एन्हान्स करतात. ओके, ते ट्रकिओब्रॉन्कियल ग्लँड्स मधून सिक्रेट होतात दिल्यानंतर. ओके, अमोनियम क्लोराईड जो आहे, अमोनियम सॉल्ट, हा नॉशिया प्रोड्यूस करतो आणि रिफ्लेक्सली रेस्पिरेटरी सिक्रेशन वाढवतो. तर हे ड्रग जे आहेत ते सर्व म्युकोजल सिक्रेशन वाढवतात. आता USFDA ने या ड्रग पैकी, म्हणजे हे सगळे जे काय म्हणता येईल की म्युकस एन्हान्सर आहे, त्यातला फक्त गोयाफेन्सिन अप्रूव्ह ठेवलेला आहे. त्यामुळं
म्युकस सिक्रेशन एन्हान्सर मध्ये मुख्यतः आपण गोयाफेन्सिन असलेला ड्रग कॉम्बिनेशन यूज केलेलं बेटर आहे, गोयाफेन्सिन. ओके, आपण आता काही प्रिपरेशन बघूया. दुसरा ग्रुप आहे एक्सपेक्टोरंट मध्ये म्युकोलायटिक, नावामध्येच आहे म्युकोलायटिक. मग कशाचं लायसिस होणार? जे म्युकस आहे म्युकसचं ब्रेकडाऊन होणार, थिक म्युकस मग लिक्विफाय होणार. ओके, त्याला म्युकोलायटिक असं म्हणतात. त्यात ब्रोमहेक्झिन आहे, एम्ब्रोक्झोल आहे, ऍसिटिलसिस्टीन आहे, कार्बोसिस्टीन आहे. तर ब्रोमहेक्झॉल, आता ब्रोमहेक्झिन जो आहे, ब्रोमहेक्झिन, एम्ब्रोक्झोल, ब्रोमहेक्झिन, ऍसिटिलसिस्टीन आणि कार्बोसिस्टीन. तर ब्रोमहेक्झिन जो आहे हा अल्कोलाइड आहे. अल्कोलाइड म्हणजे प्लॅन्ट प्रॉडक्ट आहे. ओके, तर इट इज ए डेरिव्हेटिव्ह ऑफ द अल्कोलाइड व्हॅसिसिन ऑप्टेन फ्रॉम ऍढाथोडा व्हसाइका प्लांट. ऍढाथोडा व्हसाइका प्लांट पासून तो डिराईव्ह होतो ब्रोमहेक्झिन. त्याला म्युकोलायटिक आणि म्युकोकायनेटिक ऍक्शन आहे ब्रोमहेक्झिनला. म्युकोलायटिक म्हणजे काय की म्युकसचं ब्रेकडाऊन करणं, म्युकोकायनेटिक म्हणजे म्युकसचं एक्सपल्शन वाढवलं. ओके, तर कसं केले जातं ते ते सांगतो. तर हे ब्रोमहेक्झिन जे म्युकोपॉलिसॅकॅराइड्स आहेत त्याचं डिपॉलिमरायझेशन करतं. म्हणजे म्युकोपॉलिसॅकॅराइडचं थोडक्यात ब्रेकडाऊन होतं. म्युकसमध्ये जे म्युकोपॉलिसॅकॅराइड्स आहेत, आता हा केमिस्ट्री पार्ट आहे, ते तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. म्युकोपॉलिसॅकॅराइड्स आहेत त्याचं डिपॉलिमरायझेशन करतं आणि त्यामुळं जे म्युकस आहे ते थिन होतं. ओके, तर ही डायरेक्ट ऍक्शन आहे म्युकस वरची. किंवा हे ब्रोमहेक्झिन लायसोझोमल एन्झाईम रिलीज करतं आणि लायसोझोमल एन्झाईम म्युकोपॉलिसॅकराइडचं डिपॉलिमरायझेशन करतं, म्हणजे ब्रेकडाऊन करतं. तर थोडक्यात दुसऱ्या भाषेत तुम्ही ब्रोमहेक्झिन म्युकोपॉलिसॅकराइडचं ब्रेकडाऊन करतं एवढं जरी मेन्शन केलं डायरेक्टली किंवा बाय रिलीजिंग लायसोझोमल एन्झाईम तरी सफिशियंट आहे. ओके, ज्यावेळेस म्युकस थिक असेल, म्युकस प्लग फॉर्मेशन असेल, त्यावेळेस हे ब्रोमहेक्झिन फार महत्वाचा ड्रग आहे, कारण ते म्युकोलायटिक इफेक्ट दाखवतं आणि म्युकोकायनेटिक. साईड इफेक्ट नॉन स्पेसिफिक आहे, लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. जेवढे लक्षात राहतील तेवढे ठेवा. रायनोरिया, लॅक्रिमेशन, नॉसिया, गॅस्ट्रिक इरिटेशन आणि हायपर सेन्सिटिव्हिटी. रायनोरिया नागत, लॅक्रिमेशन डोळ्यातून पाणी येणं, गॅस्ट्रिक इरिटेशन, नॉशिया आणि हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन. आता दुसरा आहे एम्ब्रोक्झॉल. एम्ब्रोक्झॉल हा ब्रोमहेक्झिनचा डेरिव्हेटिव्ह आहे. त्याला म्युकोलायटिक ऍक्शन आहे. युजेस साईड इफेक्ट सेम आहे. ओके, तर एम्ब्रोक्झॉल ब्रोमहेक्झिन पासून डिराईव्ह केलेला आहे आणि तो पण म्युकोपॉलिसॅकराइडचं ब्रेकडाऊन करतो. ऍसिटिलसिस्टीन म्युकोप्रोटीनचं ब्रेकडाऊन करतो. म्हणजे जे डायसल्फाइड बॉन्ड असतात म्युकोप्रोटीन्स मध्ये ते ओपन्स होतात ऍसिटिलसिस्टीनने आणि त्यामुळं स्पुटम जो आहे तो लेस विस्किड, थिन होतो. ओरली ऍसिटिलसिस्टीन 200 ते 600 mg TDS आपण यूज करतो आणि त्याचप्रमाणे नेबुलायझेशन मध्येही 10 ते 20% ऍसिटिलसिस्टीन सोल्युशन आपण इनहेलेशनल रूटने देऊ शकतो. तर ऍसिटिलसिस्टीनचा यूज पाहिलाय तुम्ही? ऍसिटिलसिस्टीन येस सर. तर म्युकस थिन करण्यासाठी तो वापरतात. म्युकोलायटिक प्रॉपर्टी आहे आणि म्युकोप्रोटीन ते ब्रेक करतं. ओके, म्युकोप्रोटीन मधला जो डायसल्फाइड बॉन्ड आहे ते ब्रेक करून हे ड्रग ऍक्ट होतं. ज्यामुळं ज्या कंडिशन मध्ये म्युकस सिक्रेशन जास्त आहे आणि म्युकस थिक झालेला आहे त्या कंडिशन मध्ये हे ऍसिटिलसिस्टीन यूज केलं जातं. ओके, तर म्युकोव्हेट म्हणून टॅबलेट आहे एक, ब्रँड नेम मला जे माहिती ते सांगितलं मी. ओके, एक कार्बो 600 कोणता आहे अजून? म्युसिन एक 600. ओके, म्युसिमेक 600 mg. ओके, तर ते डायसल्फाइड बॉन्ड ब्रेक ओपन करून म्युकोप्रोटीनचं ब्रेकडाऊन करतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. कार्बोसिस्टीम हा ऍसिटिल सिस्टीम सारखाच आहे, ते पण विस्किड स्पुटम लिक्विफाय करतं
कार्बो सिस्टीमचा डोस 250 to 750 mg ओरली TDS आहे. ओके. तर ऍसिटिल सिस्टीन आणि कार्बोसिस्टीन त्याचा बेनिफिशियल इफेक्ट जो आहे तो म्युकस ब्रेकडाऊन करणं आहे. परंतु GIT मध्ये जो तुम्हाला हे माहिती आहे की म्युकस इज ए प्रोटेक्टिव्ह, पेप्टिक अल्सर होऊ देत नाही. म्युकोजल सिक्रेशन वाढलं आणि म्युकस जर सिक्रेट जास्त होत असेल तर दॅट इज ए प्रोटेक्टिव्ह. पण आता हे म्युकसचं ब्रेकडाऊन करणारा ड्रग ऍसिटिल सिस्टीन कार्बोसिस्टीम आहे. तर गॅस्ट्रिक म्युकोजल बॅरियर पण ते ब्रेक करतात आणि त्याच्यामुळं पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रिक इरोजन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं हे ड्रग पेप्टिक अल्सरची हिस्ट्री असलेल्या पेशंटला अवॉइड केलेले बेटर. तर म्युकोलायटिक ड्रग्स आर युजफुल इन पेशंट विथ ट्रकिओस्टोमी, अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिस, सिस्टिक फायब्रोसिस, ज्याच्यामध्ये म्युकस प्लग फॉर्मेशनची रिस्क जास्त असते. तर आता हे काही एक्झाम्पल्स आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. हे तुम्हाला सर्वांना माहित असेल ऍस्कोरिल. ओके. एक्सपेक्टोरंट पण लिहिलेलं आहे. ओके. तर याच्यामध्ये काय काय आहे? ब्रोमहेक्झिन आहे. मग ब्रोमहेक्झिन कोणता इफेक्ट दाखवणार? म्युकोलायटिस. म्युकोलायटिक. सिक्रिशन एन्हान्सर कोणता आहे याच्यामध्ये? गोयाफेन्सिन आहे पहा, गोयाफेन्सिन. ओके, गोयाफेन्सिन. आणि त्याच्याबरोबर टर्ब्युटॅलिन यूज केलेला आहे. तर टर्ब्युटॅलिन यूज करण्याचा उद्देश काय की ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन जर असेल तर ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन हे म्युकस सिक्रेशन वाढवतं. त्यामुळे ब्रॉन्कोडायलेटर ऍड केला जातो. टर्ब्युटॅलिन ब्रॉन्कोडायलेटर आहे. आणि बाकीचे ड्रग जे आहेत, एक म्युकोलायटिक आहे आणि एक सिक्रेशन एनहान्सर आहे. असे 3 जनरली कॉम्बिनेशन यामध्ये असतात. ओके. ऍस्कोरिल. आता हे कोणतं आहे? बेनिड्रिल. बेनिड्रिल आहे. ओके. यामध्ये कोण कोण काय कंटेंट आहे? सोडियम सायट्रेट आहे, सायट्रेट. अमोनियम क्लोराईड आहे. म्हणजे हे काय आहे? सिक्रेशन एनहान्सर आहे. पण याच्यात म्युकोलायटिक नाही आहे ना, नाही. म्युकोलायटिक कॉम्बिनेशन मध्ये नाहीये. ओके. आता हे डायफेनहायड्रामाइन जो आहे ना, तो अँटी हिस्टेमिनिक आहे. तो ऍक्च्युली अँटीटेसिव्ह म्हणून यूज करताय. बरोबर आहे. इथं देण्यामागचा उद्देश काय की फर्स्ट जनरेशन अँटी हिस्टॅमिनिकला अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी असते. बरोबर आहे. आणि अँटी कोलिनर्जिक काय करतात? ब्रॉन्काय डायलेट करतात. त्याच्यामुळं डायफेनहायड्रामाइन तिथं ऍड आहे आणि ॲलर्जिक कॉम्पोनंट असेल तोही कव्हर होतो. तर सिक्रेशन पण कमी करत असेल. सिक्रेशन ऍज सच अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी ज्या आहे असलेल्या ड्रगला म्युकस सिक्रेशन ते कमी करतात हो. अँटीकोलिनर्जिक. आता कसं आहे की हे कॉम्बिनेशन मध्ये 2 वेगळ्या पद्धतीचे ड्रग आहेत. मला हे कॉम्बिनेशन म्हणजे म्हणजे आयडियल आहे का नाही त्याविषयी क्लिअर नाहीये. कारण अमोनियम क्लोराईड आणि सोडियम सायट्रेट म्युकस सिक्रेशन वाढवतात आणि आणि इकडे सिक्रेशन डायफेनहायड्रामाइन कमी करतात. सिक्रेशन कमी होते. मग त्यामुळे तो आयडियल आहे का नाही त्याच्याऐवजी आधीचा जो ऍस्कोरिल आहे तो मला जास्त आयडियल तो वाटतो. हा जास्त आयडियल ग्रुप कॉम्बिनेशन वाटतं. पण आता ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तेच मी तुमच्याशी आता डिस्कस करत आहे. त्याच्याविषयी आपण पाहिलं पाहिजे की हे आयडियल आहे का नाही. कारण त्याच्यापेक्षा ऍस्कोरिल मधलं जे कॉम्बिनेशन आहे जिथं एक म्युकोलायटिक आहे, एक सिक्रेशन एनहान्सर आहे आणि एक ब्रॉन्कोडायलेटर आहे. तर वेट कप साठी बेस्ट ते आहे. ओके. हे कोणतं आहे? हा. याच्यात पहा हे तिने डिलिटस पी आहे. डिलिटस पी आहे. पी. ओके. आता पी म्हणजे काय हे पाहायला पाहिजे आपण. आता हे ब्रोमहेक्झिन तुम्हाला माहित आहे, म्युकोलायटिक आहे. बरोबर आहे. गोयाफेन्सिन हे सिक्रेशन एनहान्सर आहे. सिक्रेशन एनहान्सर आहे. बरोबर आहे. सिक्रेशन एनहान्सर मध्ये जास्त करून गोयाफेन्सिनच यूज होतं हे तुम्हाला आता कळलं असेल. आता तिसरा जो ऍड केलेला आहे फिनिलेफ्रिन. नाही, फिनिलेफ्रिन काय आहे? अँटीहिस्टामिनिक.
नाही. म्हणजे अँटीटस. नाही. फिनिलेफ्रिन आठवा. एएनएस मध्ये झालंय आपलं फिनिलेफ्रिन. फिनिलेफ्रिन हा याचा ग्रुप आहे ऍड्रेनालिन. यस ऍड्रेनर्जिक ड्रग आहे. हम्म. ऍड्रेनर्जिक ड्रग आहे तो, बरोबर. ऍड्रेनर्जिक ड्रग. हा फिनिलेफ्रिन. आणि तो कोणत्या रिसेप्टरवर मेनली ऍक्ट होतो? बीटा. अल्फा वन नाही नाही, अल्फा 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 वन वन अल्फा अल्फा टू. तो स्पेसिफिक अल्फा रिसेप्टरवर होतो. आता हे फिनिलेफ्रिन देण्यामागचा उद्देश काय याच्यामध्ये, बरोबर आहे, डिलिटस पी. तर अस्थमामध्ये तर म्हणजे सॉरी, कफ मध्ये तर फिनिलेफ्रिनचा काही रोल आहे का? नाहीये. फक्त एक होऊ शकतं, फिनिलेफ्रिन दिल्याने अल्फा वन अल्फा टू रिसेप्टर जे आहेत, ओके, त्यावर ऍक्शन होऊन पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं आणि म्युकोजल ग्लँडला जो ब्लड फ्लो होतो तो कमी होतो आणि म्युकोजल इडेमा कमी होऊ शकतो. तेवढा एक रोल असू शकतो. अदरवाईज कप मध्ये तो काय यूज करतात त्याचं काही असं रॅशनली मला माहित नाहीये. म्हणजे आता हे कॉम्बिनेशन अवेलेबल आहे मार्केटमध्ये, त्या फिनिलेफ्रिन देण्यामागचा उद्देश काय? एक तर दोन कारण असू शकतात. तर फक्त कप, आता याच्यामध्ये अजून एक असतं की जे काही पेशंट मध्ये पोस्ट नेझल डिस्चार्ज असतो, नेझल ब्लॉकेज असतात, ते रिलीव्ह करायला ते फिनिलेफ्रिन ऍड केलंय का अजून काही रोल आहे त्याच्याविषयी क्लिअर नाहीये. पण कप मध्ये फिनिलेफ्रिनचा काही रोल नाहीये. ठीक आहे. टस्क्यू एक्स प्लस एक्सपेक्टोरंट हे पण तुम्हाला माहित असेल सर्वांना. ओके. त्यामध्ये एम्ब्रोक्झोल जो आहे तो म्युकोलायटिक म्हणून आहे. ओके. ग्वायाफेन्सिन हा सिक्रेशन एन्हान्सर आहे आणि टर्बिटॅलिन हा काय, ब्रोंको डायलेटर. म्हणजे ऍस्कोरिल सारखंच आहे टस्क्यू एक्स. ओके, ठीक आहे. तर हे कॉम्बिनेशन सांगायचा उद्देश काय की एम्ब्रोक्झोल आणि ग्वायाफेन्सिन हे जास्त वेट कप मध्ये आपण यूज केलेले दिसून येत आहे. ओके. येस म्युकोलाइट म्हणून आहे, त्यात एम्ब्रोक्झोल आहे, टर्ब्युटॅलिन आहे, ग्वायाफेन्सिन आहे. ठीक आहे. त्यानंतर ऍस्टेलिन एक्सपेक्टरंट जे आहे त्याच्यामध्ये लिओसाल्ब्युटामॉल आहे, तर टर्ब्युटॅलिनच्या ऐवजी लिओसाल्ब्युटामॉल आहे. एम्ब्रोक्झोल आणि ग्वायाफेन्सिन, तर खूप ठिकाणी एम्ब्रोक्झोल ग्वायाफेन्सिन यूज केले जातात. हे पण तुम्हाला माहित असेल. क्विलिंटस एल एस एल एस, त्यात एल एस म्हणजे लिओसाल्ब्युटामॉल ऍड आहे, एम्ब्रोक्झोल आहे आणि ग्वायाफेन्सिन आहे. ओके. तर हे कॉम्बिनेशन जनरली वेट कपला आपण देतो. आता ड्राय कप साठी काय आहे ते आपण बघूया. अँटीटसिव्ह जनरली आपण यूज करतो. अँटीटसिव्ह म्हणजे काय आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि दोन नावं अँटीटसिव्हचे तुम्हाला 2 मार्कला येऊ शकतात. तर काय आहे, these are the drugs which act in the CNS to raise the threshold of the cup center or act peripherally in the respiratory tract to reduce tuition impulses or act by both mechanism, act by both action. म्हणजे थोडक्यात काय की अँटीटेशिव हे असे ड्रग आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे these are the drugs which suppress कफ. अँटीटेशिव काय करतात, कफ काय करतात, सप्रेस करतात. बरोबर आहे. कसे करतात? बाय ऍक्टिंग इन द सीएनएस. ओके. जे कप सेंटरची थ्रेशोल्ड आहे ती वाढवतात. त्यामुळं माइल्ड इम्पल्सेस किंवा काही सिग्नल जरी ब्रेनकडे आले तरी पण कप सेंटर ऍक्टिव्हेट होत नाही. तर थ्रेशोल्ड ऑफ द कप सेंटर इन्क्रीज होते किंवा पेरिफेरली रेस्पिरेटरी ट्रॅक मधून जे इम्पल्स जनरेशन आहे, जे इम्पल्स ब्रेनकडे पाठवले जातात ते इम्पल्स रिड्यूस होतात किंवा ही ड्रग दोन्ही मेकॅनिझमने ऍक्ट होऊ शकतात. आणि यांचं मेन एम अँटीटेसिव्हचं टू कंट्रोल कप रॅदर दॅन इलिमिनेट कप. म्हणजे कप कंट्रोल करण्यासाठी आपण यूज करतो, कप सप्रेस करण्यासाठी आपण यूज करतो हे ड्रग. आणि कशासाठी यूज करतो? ओनली फॉर ड्राय कप. ओके. ड्राय नॉन प्रोडक्टिव्ह कप. ओके. किंवा कफ स्लीप डिस्टर्ब करतोय,
टायरिंग आहे त्याच्यात आपण यूज करतो. त्यात 3 प्रकारचे ड्रग आहेत, ओपॉइड, नॉन ओपॉइड आणि अँटीहिस्टॅमिनिक. ओपॉइड मध्ये कोडीन आहे, सर्वांना ते कोरेक्स माहीतच आहे, बरोबर आहे. कोरेक्स यूज केला जातो का? कोरेक्स नाही. नाही करत होता, ओके. तर तुम्ही डेक्स्ट्रोमिथॉर्फेन यूज करतात, ठीक आहे. तर कोरेक्स मध्ये कोडीन आहे, अवेलेबल आहे मार्केटमध्ये, पण त्याला काय प्रॉब्लेम आहे? ॲब्यूज लायबिलिटी, पेशंटला सवय लागू शकते. ड्रग ऍडिक्शन. ड्रग ऍडिक्शन. तर काही काही म्हणजे इवन खूप सारे लोक असे आहेत की ते ओव्हर द काउंटर हे कोडेक्स घेऊन पितात, कारण त्यांना त्याची सवय लागलेली असते. इवन हॉस्टेलमध्ये काही स्टुडंट्सला ते क्रोरेक्सची सवय लागते. तर ओपाइड अँटीटेशिव आहेत, जे पण ड्रग ओपाइड ग्रुपचे असतात, मॉर्फिन असेल, कोडीन असेल, त्यांना अब्यूज लायबिलिटी चान्सेस असतात. हे ड्रग प्लेजरेबल इफेक्ट काही पेशंट मध्ये प्रोड्यूस करतात आणि त्यामुळे पेशंटला परत परत सवय लागते. ओके. तर मॉर्फिन आणि इट्स कंटेनर हे आपण अँटीटेशिव म्हणून यूज करतो. चालेल इकडे. अरे किती त्यामध्ये time? मॉर्फिन आपण यूज करत नाही, कारण त्याला स्ट्रॉंग अब्यूज लायबिलिटी आहे. कोडीनला त्यापेक्षा कमी आहे आणि त्याच्यामुळं आपण कोडीन यूज करतो. मॉर्फिनला ऍडिक्टिंग प्रॉपर्टी आहे आणि तो रेस्पिरेटरी डिप्रेशन पण आहे. तर कोडीन हा ओपियम अल्कोलाइड आहे, कफ सेंटर सप्रेस करतं 6 तासासाठी. मॉर्फिन पेक्षा याची अब्यूज लायबिलिटी कमी आहे, पण ती आहे. आणि त्याचं इम्पॉर्टंट ड्रॉबॅक आहे कॉन्स्टिपेशन, बरोबर आहे. आता कोडीन जेव्हा आपण ड्राय कप मध्ये यूज करतो तेव्हा कॉन्स्टिपेशन साइड इफेक्ट त्याचा दिसतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे मॉर्फिन पण कॉन्स्टिपेशन करतं, ओपाइड अनाल्जेसिक कॉन्स्टिपेशन करतात, हे तुम्हाला माहित पाहिजे. आपण नंतर पाहणारच आहोत ते. ओके. आणि हायर डोसला जर कोडीन घेतलं गेलं तर रेस्पिरेटरी डिप्रेशन होऊ शकतं, ड्राउझीनेस होऊ शकतो, ड्रायव्हिंग इम्पेअर्ड होऊ शकते. ओके. त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. मॉर्फिन प्रमाणे कोडीन अस्थमाच्या पेशंटमध्ये यूज करायचा नाही. अस्थमाचा अटॅक हे कोडीन प्रेसिपिटेट करू शकतो, हिस्टामाइन रिलीज करता हे ड्रग. ओके. त्याच्यामुळे अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो. जनरली चिल्ड्रन मध्ये हे ड्रग आपण अवॉइड केले पाहिजे. इथिल मॉर्फिनचा मॉडिफाईड फॉर्म आहे, लेस कॉन्स्टिपेटिंग दॅन कोडीन आहे, ऍक्शन सिमिलर टू कोडीन आहे. फोल कोडीन पण कोडीन सारखाच आहे. ओके. तर हे काही ओपाइड अनाल्जेसिक आहे ज्यांना सेंट्रली कप सप्रेसंट ऍक्शन आहे, कप सेंटरचा थ्रेशोल्ड ते वाढवताना ऍक्ट होतात. नॉस्कॅपिन आता एक ग्रुप झाला, दुसरा आहे नॉन ओपाइड अँटीटेशिव आणि तिसरा आहे अँटीहिस्टॅमिनिक्स. नॉन ओपाइड अँटीटेशिव मध्ये नॉस्कॅपिन आणि जो ड्रग खूप पॉप्युलर आहे तो डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन. तर नॉस्कॅपिन पण कॉमनली यूज होत नाही. नॉस्कॉपिन हा ओपीएम ग्रुपचाच ड्रग आहे, पण त्याला इट हॅज नो नार्कोटिक एनाल्जेसिक और डिपेंडन्स प्रॉपर्टी. हा हिस्टामिन रिलीज करू शकतो मॉर्फिन कोडीन प्रमाणे, त्यामुळे ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होऊ शकतं. आता हा ड्रग तुम्हाला माहित पाहिजे, डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन. ओके. हा ड्रग एनएमडीए रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे. एनएमडीए म्हणजे एन मिथिल डी ऍस्पार्टेट रिसेप्टर अँटागोनिस्ट. नाही लक्षात राहिलं तरी चालेल, फक्त लॉंग फॉर्म एनएमडीए रिसेप्टर अँटागोनिस्ट. आणि याला सेंट्रल कप सप्रेसंट ऍक्शन आहे, जे कप थ्रेशोल्ड आहे, कप सेंटरचं थ्रेशोल्ड आहे ते वाढवतात. आणि याच्यामध्ये 2 आयसोमर आहे, डी आयसोमर आणि एल आयसोमर डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन मध्ये. डी आयसोमरला अँटीटेसिव्ह प्रॉपर्टी आहे, म्हणजे कप सेंटर जे आहे त्याची थ्रेशोल्ड ते वाढवतात आणि कप सप्रेस करतात. एल आयसोमरला एनाल्जेसिक प्रॉपर्टी आहे. आता कोडीन आणि डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन मध्ये काय फरक आहे? कोडीन अब्यूज लायबिलिटी दाखवतो, कोडीन बरोबर कॉन्स्टिपेशन साइड इफेक्ट दिसतो. डेक्स्ट्रोमिथॉर्फॅनला हा नॉन एडिक्टिंग आहे, त्यामुळं त्याची सवय लागत नाही आणि कॉन्स्टिपेशन डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन बरोबर दिसत नाही. इट इज डिव्हाइड ऑफ कॉन्स्टिपेटिंग ऍक्शन. तर ह्या 2 ऍडव्हान्टेज डेक्स्ट्रोमिथॉर्फॅनचे आहे, अब्यूज लायबिलिटी नाहीये आणि कॉन्स्टिपेशन साइड इफेक्ट नाहीये.
ओके. साईड इफेक्ट कोणते आहे? ड्राउझिनेस, डिझिनेस, हाय डोसला हॅल्युसिनेशन, अटॅक्झिया, आणि लहान मुलांमध्येही हा जनरली आपण अवॉइड करतो बिलो 6 इयर. तिसरा जो ग्रुप आहे त्याच्या आधीचे नॉन ओपॉइड्स मध्ये आपण नॉस्कॅपिन पाहिलं, डेक्स्ट्रोमिथॉर्फेन पाहिलं. तर डेक्स्ट्रोमिथॉर्फेन तुम्हाला माहित पाहिजे, बाकीचे नाही लक्षात राहिले तरी चालू शकतात. आता बाकीचे जे ड्रग आहेत नॉन ओपॉइड्स अँटीटेशिव मध्ये, क्लोफिडायनॉल, सेंट्रली ऍक्टिंग अँटीटेशिव विथ वीक अँटीहिस्टॅमिनिक, अँटीकोलिनर्जिक अँड लोकल अॅनेस्थेटिक प्रॉपर्टी. सेंट्रली ऍक्टिंग अँटीटेशिव आहे, ऍडिशनल वीक अँटीहिस्टॅमिनिक, अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो आहे, ड्युरेशन ऑफ ऍक्शन लॉंग आहे. नेक्स्ट जो ड्रग आहे प्रिनॉक्स डायाझिन, हा ड्रग हंगरीमध्ये डेव्हलप झाला आणि हा ड्रग त्याच्या पेरिफेरल मेकॅनिझमने इफेक्टिव्ह आहे. म्हणजे हा ड्रग पेरिफेरल जे पल्मोनरी स्ट्रेच रिसेप्टर आहेत त्यांना डिसेन्सिटाईज करतो. त्यामुळं टिश्यू इम्पल्सेस जे लंग मध्ये ओरिजिनेट होतात ते सप्रेस होऊन जातात, त्यामुळे ब्रेनकडे सिग्नल जात नाही. तर प्रिनॉक्स डायाझाईन हा पेरिफेरली ऍक्टिंग अँटीटेशिव आहे, त्याची एफिकेसी एवढी चांगली नाहीये. ओके, त्यामुळे तो पण पॉप्युलर नाहीये. नेक्स्ट जे आहे अँटीहिस्टॅमिनिक्स. तर अँटीहिस्टॅमिनिक्स फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स जे आहेत H1 अँटीहिस्टॅमिनिक्स, त्यांना ऍडिशनल काही ऍक्शन आहेत ते आपण पाहणार आहोत. तर हे H1 अँटीहिस्टॅमिनिक्स अँटीटिश्यू बरोबर ऍड करतात, एक्सपेक्टोरंट बरोबर ऍड करतात. तर कशा प्रकारे ते कप मध्ये रिलीफ करतात? तर ड्राय कप पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांना सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे CNS सिडेशन इफेक्ट आल्यामुळं कप सेंटर पण सप्रेस होतील. आणि फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्सला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टीमुळं ब्रोंकोडायलेटेशन होऊ शकतं. ओके. तर त्यांना एक्सपेक्टोरंट प्रॉपर्टी नाहीये, ते म्युकस बाहेर टाकायचं काम करत नाही, उलट ते म्युकस सिक्रेशन रिड्यूस करता अँटीकोलिनर्जिक ऍक्शन. तर जे ॲलर्जिक कंडिशन्स आहेत त्यामध्ये जो कफ आहे त्यामध्ये अँटीहिस्टॅमिनिक कॉम्पोनंट असलेलं ड्रग दिलेलं कफ कॉम्बिनेशन चांगलं राहील. म्हणजे एखाद्याला कफ आहे आणि त्याचं रिझन ॲलर्जिक रिझन आहे, तर त्यामध्ये असं फॉर्म्युलेशन तुम्ही द्या ज्याच्यामध्ये अँटीहिस्टॅमिनिक्स प्रेझेंट आहे. ओके. क्लोरफेनिरामाइन मॅलिएट किंवा डायफेनहायड्रामाइन, प्रोमिथॅझिन यापैकी एखादं. सेकंड जनरेशनचे अँटीहिस्टॅमिनिक आहे, त्यामध्ये सेट्रिझिन, लिओसेट्रिझिन, फेक्झोफिनॅडिन, ते इफेक्टिव्ह नाहीत, कारण त्यांना ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी नाही, त्यामुळे ते ब्रोंकोडायलेटेशन करणार नाही किंवा म्युकस सिक्रेशन कमी करणार नाही, आणि त्यांना सिडेटिव्ह प्रॉपर्टी पण नाही सेकंड जनरेशनला. त्याच्यामुळं इन कफ अँटीहिस्टॅमिनिक्स फर्स्ट जनरेशन यूज करायचे असेल तर फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आपण यूज करतो. लास्ट जो ग्रुप आहे ऍडिशनल ऍड्ज्युवंट अँटीटिश्यू, तर त्यामध्ये ब्रॉन्कोडायलेटर्स आहे. तर ब्रॉन्कोडायलेटर्स आपण दोन्ही कफ मध्ये यूज करू शकतो. ब्रॉन्कोस्पाझम जर झाला असेल तर कफ इंड्यूस होतो, ॲग्रिवेट होतो. ओके. Stimulation of pulmonary receptor can trigger both cough and bronchoconstriction, especially in individual with bronchial hyperreactivity. ज्या पेशंटला ब्रॉन्कियल हायपर रिएक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये ब्रॉन्कोस्पाझम आणि ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन पण होतं आणि म्युकस सिक्रेशन इन्क्रीज होऊन कफ पण होतो. Bronchodilator relieve cough in such individual and improve effectiveness of a cough in clearing secretion by increasing surface velocity of airflow during the act of coughing. आता ब्रॉन्कोडायलेटर थोडक्यात ब्रॉन्कोडायलेटेशन करतील आणि त्याच्यामुळं जे पण म्युकस सिक्रेशन आहे ते बाहेर पडायला चांगल्या प्रकारे मदत होऊ शकतात. तर ब्रॉन्कोडायलेटर कधी यूज केले पाहिजे? ज्याच्यामध्ये ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन एलिमेंट
प्रेझेंट आहे अशा पेशंटमध्ये. ओके, तर ब्रॉन्कोडायलेटर आपण ऍड करू शकतो. ओके, bronchodilator fixed dose combination with antitussives are not satisfactory because of differences in time course of action of the component. म्हणजे ब्रॉन्कोडायलेटर आणि अँटीटश्यू कॉम्बिनेशन सॅटिस्फॅक्टरी नाहीत. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन ऑफ सेंट्रली ऍक्टिंग अँटीटश्यू with bronchodilator or with an antihistaminic having an high anticholinergic activity or atropinic activity have been banned in India, but many are still marketed. म्हणजे थोडक्यात काय की अँटीटेसिव्ह कॉम्बिनेशन जे आहे, म्हणजे डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन बरोबर ब्रॉन्कोडायलेटर किंवा डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन बरोबर अँटीहिस्टॅमिनिक कॉम्बिनेशन इंडियामध्ये बॅन केलेलं आहे. ओके, तरी पण काही ठिकाणी ते अवेलेबल आहे. तर जनरली आपण डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन जे आहे, ओके, हे अलोन यूज केलेलं चांगलं, परंतु खूप ठिकाणी डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन म्हणजे अँटीटश्यू विथ ब्रॉन्कोडायलेटर कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येईल. ओके, अँटीटश्यू विथ ब्रॉन्कोडायलेटर किंवा अँटीटश्यू विथ अँटीहिस्टॅमिनिक कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येईल. तर त्यामध्ये कोणकोणते ड्रग आहेत? टस्क्यू डीएक्स तुम्हाला माहित आहे ब्रँड नेम. त्यामध्ये पहा काय आहे, डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन हा काय झाला, मेन अँटीटेश्यू. कोणते रिसेप्टर इनहिबिट करतो तो? डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन एनएमडीए रिसेप्टर. कोडिनपेक्षा याचा ऍडव्हान्टेज काय आहे डेक्स्ट्रोमिथॉर्फॅनचं? व्हॉट इज द ऍडव्हान्टेज डेक्स्ट्रोमिथॉर्फॅनचं? कोडिन पेक्षा ऍडव्हान्टेज काय? लायबिलिटी. ॲबोज लायबिलिटी नाही, अजून काय आहे? अजून एक सांगितलं होतं मी. कोणता ऍडव्हर्स इफेक्ट दिसणार नाही जो कोडिन दिसू शकतो? कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन. हे दोन म्हणजे डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन आलं तर तुम्हाला 3-4 गोष्टी आल्या पाहिजे. सेंट्रली ऍक्टिंग अँटीटेस्यू, एनएमडीए रिसेप्टर अँटागोनिस्ट, हे पाठच करावं लागेल. पण त्या दोन बाकीच्या गोष्टी तुम्ही कम्पेअर करू शकता. नो ॲब्यूज लायबिलिटी, नो ऍडिक्टिंग प्रॉपर्टी म्हणू शकतो, आणि नो कॉन्स्टिपेशन. त्याच्याबरोबर काय ऍड केलेलं आहे? हे क्लोरफेनिरॅमाइन मॅलिएट. कोणता ग्रुपचा ड्रग आहे हा? H1 अँटीहिस्टॅमिनिक्स. ओके, H1 अँटीहिस्टॅमिनिक्स. मग त्याला ऍडिशनल सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे क्लोरफेनिरॅमाइन मॅलिएटला, बरोबर. त्याच्यामुळं कप सेंटर सप्रेस तर होईलच सिडेशनमुळं, प्लस त्याला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे ऍडिशनल, त्याच्यामुळे ब्रॉन्काय काय होईल, डायलेट होतील, बरोबर आहे. आणि म्युकस सिक्रेशन हे थोडं कमी होणार आहे. फिनिलेफ्रिन हा कोणता ग्रुपचा ड्रग आहे? ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. ऍड्रिनर्जिक. ओके, ते व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करून म्युकोजल ब्लड फ्लो कमी करून म्युकोजल इडिमा कमी करू शकतो, त्यामुळे तो कदाचित यूज होत असेल. तर पहा ड्राय कप्सच्या कॉम्बिनेशन मध्ये कोणकोणते ड्रग, ड्राय कप साठी कोणते ड्रग आहेत ते तुम्हाला मी जे सांगितलेले आहेत. ओके, तर डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन आहे, त्याच्याबरोबर अँटीहिस्टॅमिनिक ऍड करतात. ऍक्च्युली हे कॉम्बिनेशन बॅन आहे पण स्टील अवेलेबल आहे. ठीक आहे, स्टील मार्केटमध्ये अवेलेबल आहे. अँटीटेश्यू प्लस अँटीहिस्टॅमिनिक कॉम्बिनेशन किंवा अँटीटेश्यू विथ ब्रॉन्कोडायलेटर कॉम्बिनेशन. ओके, हे कोणतं आहे? ऍस्कोरिल डी प्लस. टस्क्यू डीएक्स सारखंच आहे. डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन आहे 10 mg, फिनिलेफ्रिन आहे 5 mg, आणि क्लोरफेनिरॅमाइन मॅलिएट किती आहे? 2 mg. द जनरली ड्राय कप विथ ॲलर्जी कॉम्पोनंट असेल तर अजून बेस्ट आहे हे कॉम्पोनंट, कारण त्याच्यामध्ये 5 अँटी ॲलर्जिक प्लस डिकंजेस्टंट, हा अँटी ॲलर्जिक आहे, आणि फेनिलेफ्रिनचा रोल ऍज अ डिकंजेस्टंट म्हणून पण होऊ शकतो. तर अल्फा रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे म्युकोजल इडिमा, सॉरी, अल्फा रिसेप्टरवर ऍक्शन असल्यामुळे फेनिलेफ्रिनची
व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होऊन म्युकोजल इडिमा कमी होईल आणि नोज मध्ये व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मुळे नेझल डिकंजेस्टन इफेक्टही येऊ शकतो. हे कोरेक्स डीएक्स आहे. कोरेक्स डीएक्स डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन प्लस क्लोरफेनिरामाइन मॅलिएट, कोरेक्स डीएक्स ड्राय कप साठी. थोडक्यात जे पण ड्राय कपचे फॉर्म्युलेशन आहेत त्यात डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन आहे, क्लोरफेनिरामाइन मॅलिएट आहे आणि फिनिलेफ्रिन आहे. तर डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन हे सेंट्रल कप सप्रेसंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फिनिलेफ्रिन एक तर नेझल डिकंजेस्टन म्हणून ऍक्ट होत असेल, त्याचप्रमाणे म्युकोजल इडिमा तो कमी करत असेल, आणि क्लोरफेनिरामाइन मॅलिएट हा H1 अँटीहिस्टॅमिनिक आहे. तो सेंट्रल CNS सिडेटिव्ह प्रॉपर्टीमुळं कप सेंट्रल सप्रेस करत असेल, त्याचप्रमाणे क्लोरफेनिरामाइन मॅलिएट ला ब्रॉन्कोडायलेटरी प्रॉपर्टी पण आहे. ओके. आणि हे 3 ड्रगचं कॉम्बिनेशन जनरली ड्राय कप मध्ये आपल्याला 3-4 प्रिपरेशन मध्ये दिसून आलेलं आहे. डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन, फिनिलेफ्रिन आणि क्लोरफेनिरामाइन मॅलिएट. तर आपला ट्रीटमेंट ऑफ कप हा पार्ट संपलेला आहे. तुम्हाला प्रोडक्टिव्ह कप मध्ये कोणते ड्रग यूज करतात, ते कोणत्या मेकॅनिझमने इफेक्टिव्ह आहे, ड्राय कप मध्ये कोणते ड्रग यूज करतात, ते कोणत्या मेकॅनिझमने इफेक्टिव्ह आहे, डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन आणि कोडिन मध्ये फरक काय आहे, आपण डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन का प्रेफर करतो, ते तुम्हाला माहित पाहिजे. प्रोडक्टिव्ह कप मध्ये सिक्रेशन एन्हान्सर कोणते आहेत, म्युकोलायटिक कोणते आहेत, म्युकोलायटिक आणि सिक्रेशन एन्हान्सर जे आहेत ते कोणत्या मेकॅनिझमने ऍक्ट होतात, ते तुम्हाला माहित पाहिजे. तर शॉर्ट नोटसाठी हा टॉपिक आपण डिस्कस केलेला आहे. समजलाय टॉपिक? येस सर. ठीक आहे. तर चालेल, रेकॉर्डिंग मी थोड्या वेळात पाठवतो. ग्रुपवर मी नोट्स टाकलेल्याच आहे, वर्ड फॉर्मॅट मधल्या कफची पण आहे आणि अस्थमाच्या दोन्ही टाकलेल्या आहे, वर्ड फॉर्मॅट आणि पीपीटी. याची पीपीटी पण वाटलंच तर मी पाठवतो थोड्या वेळात. उद्या आपण वेगळी सिस्टीम स्टार्ट करणार आहोत. म्हणजे आता आपली जनरल फार्मॅक, ANS, GIT आणि रेस्पिरेटरी सिस्टीम संपलेली आहे. आता उद्यापासून आपण नवीन सिस्टीम स्टार्ट करूया. तर यामध्ये आपल्याला मेजर सिस्टीम ज्या आहेत त्या पण महत्वाच्या आहेत, त्या आपल्याला स्टार्ट करणं गरजेचं आहे. एंडोक्राईन सिस्टीम आपण स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. तर एंडोक्राईन सिस्टीम मध्ये डायबिटीस आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. त्याचं मी हे टाकतोच, PPT आणि वर्ड फॉर्मॅट मधलंही टाकतो. तर उद्या 7:30 वाजता आपण बघूया. ठीक आहे. थँक्यू. ओके सर, थँक्यू.